सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया सध्या आमच्या सोबत आहेत। ताई, तुम्ही ट्विट केली आहेत की सुदर्शन घुले यांचे जबाब अपूर्ण आहेत। काय अपूर्ण आहेत, काय सांगणार? मला असं वाटतं की आत्ताच्या घटकेला चार्जशीटमध्ये अनेक गोष्टी चुकतायत आणि बिग टाईम चुकतायत। त्याच्यात आता सुदर्शन घुलेचा जो काही माध्यमांकडे जबाब आला आहे, त्या जबाबाची जर आपण बघितलं तर ते पूर्णच्या पूर्ण फ्लॉड असा जबाब आहे। आता अर्धवट म्हणजे ज्या खून झाल्यानंतर पुढे काय झालं हे त्याच्यात काहीही उल्लेख नाही आहे। म्हणजे खून केल्यानंतर हे गेले कुठे, कोणाच्या सांगण्यावरनं गेले, कोणी मदत केली, या काहीच गोष्टी त्याच्यात आल्या नाही आहेत। कराडांचं त्यांचं पुढे बोलणं झालं की नाही, मुंडेंचं त्यांचं पुढे बोलणं झालं की नाही, की कोण त्यांना आर्थिक मदत करत होतं, या गोष्टीचा म्हणजे ते भिवंडीत आले, तिथून पुण्याला गेले, या सगळ्या गोष्टींचा उल्लेख देखील त्या जबाबात आलेला नाही आहे। तर महेश केदार आणि जयराम चाटे आणि सुदर्शन घुले यांचे जबाब अतिशय स्टिरियोटाईप, म्हणजे कोणी आड आला तर आडवा करा, वाल्मी कराडांच्या इमेजला धक्का बसू नये म्हणून संतोष देशमुख यांना धडा शिकवायचा, इतकंच त्याच्यात लिहिलेलं आहे। म्हणजे याच्यातनं कुठून पळवाटा काढण्याचा मार्ग हा ओपन झालेला दिसतोय। मला असं वाटतं हे अतिशय चुकीचं घडतंय। या व्यतिरिक्त उज्ज्वल निकम यांनी कोर्टापुढे जी मांडणी केली, मला तर तीही कम्प्लिटली चुकीची वाटते। कारण त्यांनी असं सांगितलं की हा घटनाक्रमाची सुरुवात, खंडणीची सुरुवात ही 8 ऑक्टोबरपासून झाली, ही 8 ऑक्टोबरपासून झालेली नाही। पहिला FIR अवादा कंपनीचा मे महिन्यात झाला होता। 28 मेला अवादाच्या कर्मचाऱ्याचं अपहरण करण्यात आलं होतं। तुझे हातपाय मोडू आणि तुला म्हणजे जीवे मारू अशा ज्या धमक्या देऊन त्याचं अपहरण करण्यात आलं होतं, ते 28 मेला झालं। जून महिन्यात धसांच्या सांगण्यावरनं सातपुडा बंगल्यात याची खंडणीचा आरोप झाला। 3 कोटी मागितली गेली, 2 कोटीत व्यवहार ठरला आणि तिथे अवादाचे जे तंबोळी म्हणून होते, 2 सुनील शिंदे होते, नंतर कराड होते, यांच्या कोणाचीही स्टेटमेंट नाही, याचा कुठलाही उल्लेख चार्जशीटमध्ये नाही। तर मला हे सगळं चार्जशीट या लोकांना वाचवण्यासाठी आणि स्पेशली धनंजय मुंडेंना वाचवण्यासाठी होताना दिसतंय। एवढंच नाही, त्यातला तिसरा प्रकार की राजेश पाटील, प्रशांत महाजन यांची नावंसुद्धा आलेली नाही आहेत। आणि आता आपण बघतोय आज जी माहिती आली आहे की जो आय विटनेस होता त्याला 3.5 तास बाहेर पोलीस स्टेशनच्या बाहेर थांबवण्यात आलं होतं। आणि 3.5 तास जर त्याला थांबवलं नसतं, जर त्याच प्रशांत महाजननी कारवाई केली असती तर आज संतोष देशमुख जिवंत असते। आणि हे अशा अधिकाऱ्यांचं नाव देखील चार्जशीटमध्ये नाही, त्यांना कुठलंही सहआरोपी केलेलं नाही। मला धक्का असा वाटतो की असेच प्रशांत महाजन सारखे ऑफिसर्स आता होळीमध्ये जज बरोबर होळी खेळतात। मला हे पूर्ण गौडबंगाल काय आहे, आणि आताच काही एक महिलेच्या हत्येची माहिती पण माझ्यापर्यंत आली आहे, त्याची आता कन्फर्मेशन मी SP-कडे पाठवलं आहे। कन्फर्मेशन आल्यावर तिथं आणि एक धक्कादायक माहिती आहे जी लवकरच बाहेर काढूच। पण महिला कोण होती, काय भूमिका होती त्यांची? नाही, कळंबमध्ये जी महिला होती, ज्याच्या म्हणजे कसं होतं तिथे अशा टोळ्या आहेत की कोणावरही आपल्याला खोटे आरोप करायचे आहेत, तर अनेक अशा महिलांचा वापर बीडमध्ये केला जातो। तशीच एक महिला कळंबला होती जिचा वापर करण्यात येणार होता आणि संतोष देशमुख यांच्यावर तो आरोप टाकण्यात येणार होता। त्या महिलेची हत्या झाली असं मला काही माध्यमांकडनं कळलं। मी आता SP-ना विचारली आहे ती माहिती, त्यांच्याकडनं आल्यावर मग पुन्हा मला वाटतं तुम्ही ही बातमीसुद्धा लावून धरली पाहिजे, कारण बीडचं गूढ जे आहे ते संपत नाहीत आणि तिथल्या हत्या देखील संपत नाहीत। अनेक लोक त्यांची नावं बाहेर येत आहेत। जसं मी अनेक वेळा म्हटलं आहे, गोट्या गित्ते असो, तो जो सुग्रीव कराड नावाचं आता एक जे नवीन नाव बाहेर आलं आहे, तर तो सुग्रीव कराड, त्याची जशी सुदर्शन घुलेची टोळी आहे तशीच या सुग्रीव कराडची टोळी आहे। आणि टोळीमधले आपसातले वाद कसे होते ते सुद्धा आता बाहेर येऊन मला वाटतं SP नवनीत कवत यांना खरंच खूप काम करण्याची गरज आहे। आज धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांच्या कोर्टमध्ये याचिकेवर युक्तिवाद झाला, त्याच्यामध्ये जजने बोलले आहेत की तुम्ही लग्नाच्या पुरावे सादर करा, नंतर सुनवाई होणार। काय भूमिका तुमची? नाही, आता ते त्यांचा वैयक्तिक वाद आहे आणि मला वाटतं जर खरंच लग्न झालं असेल आणि त्याचे काही त्यांच्याकडे पुरावे असतील तर यांची आमदारकी सुद्धा रद्द होईल आणि त्याच्यात काहीच शंका नाही आहे। कॅमेरामॅन चरणसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.